तर बातमी येते नाशिकमधून। नाशिक गोळीबार प्रकरणामधील आरोपीच्या अवैध बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे। प्रकाश लोंढेंच्या अवैध बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे। देवाभाऊ पॅटर्न महाराष्ट्रामध्ये चालणार आणि नाशिकमध्ये त्याची सुरुवात झाली आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये गोळीबार झाला होता। पोलीस तपासामध्ये प्रकाश लोंढेंचा गोळीबार प्रकरणामध्ये सहभाग आढळून आला। नाशिकमधल्या गुंडांना पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर आता महानगरपालिकेनं गुंडांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवणं सुरू केले। आयटीएस सिग्नल भागात नंदिनी नदीच्या पूररेषेत जी अनधिकृत बांधकामं उभी राहिलीत त्यांच्यावर हातोडा मारला जातोय। या भागात सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेंचंही बांधकाम तोडलं गेलंय। गोळीबारात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, पुत्र दीपक लोंढे आणि टोळीतील इतरांना पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या। त्यानंतर आता टोळ्यांनी बळकावलेली जमीनही मुक्त केली जाते। काही दिवसांपूर्वी याच लोंढेंच्या घरात एक भुयारही आढळून आलं होतं। त्यात 2 कुऱ्हाडी चाकू जप्त केले गेले। पोलिसांच्या माहितीनुसार अपहरण, खंडणी वसुली आणि इतर गैरकृत्यांसाठी या भुयाराचा वापर होत होता। ऑफिसमधून त्या ठिकाणी एक डिस्क्रीट एंट्री करण्यात आलेली होती, म्हणजे जेणेकरून लोकांवरती दबाव टाकता यावा आणि ते कुणाच्या सर्वसामान्य किंवा इतर कुणाच्या तपास यंत्रणांच्या लक्षात येऊ नये त्यांना ते करण्याच्या उद्देशाने ते केलेलं आहे। दरम्यान नाशिक मनपाच्या कारवाईनंतर गुंडांविरोधात बुलडोझर या उत्तर प्रदेशचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात असल्याची चर्चा आहे। मात्र ही नियमित कारवाई असल्याची माहिती नाशिक पालिकेने दिली। काही दिवसांपूर्वीच गुंडांनी कशा प्रकारे नाशिकमध्ये उच्छाद मांडलाय याचा पाढाच मंत्री गिरीश महाजनांनी सांगितला होता। नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे, खुनाचे प्रकार असतील, गुंडगिरी असतील, या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। 5 ऑक्टोबरला नाशिक त्र्यंबक रोडवरच्या औरा गावाजवळच्या बारजवळ गोळीबार झाला होता। लोंढे टोळीतल्या भूषण लोंढेने गोळ्या झाडल्या, ज्यात वरुण तिवारी नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला। आरोपानुसार हॉटेल व्यावसायिकाने एकूण नफ्याच्या 10% खंडणी द्यावी यासाठी हे कृत्य घडलं। त्या प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढेंसह इतर जण अटकेत आहेत। मात्र भूषण लोंढे फरार झालाय। एका बाजूला नाशिक पोलीस गुंडगर्दीला चाप लावतायत आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामांवर पालिका टाच आणत असल्यानं नाशिककरांनी कारवाईचं कौतुक केलंय। महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं गुंडगिरी असेल, जिथं जिथं अशा पद्धतीचं अनधिकृत अतिक्रमण असेल, त्या ठिकाणी देवाभाऊंचा बुलडोझर निश्चितपणे